राहुलला आहे ना गादी बघायची, कारण राहुलची हाईट खूप जास्त आहे आणि आमच्या दिवाणवरची गादी आहे ना त्याला पुरत नाही, म्हणजे त्याचे पाय ना गादीच्या खाली जातात, म्हणून त्याचं चाललंय मला गादी घ्यायची नवीन. तर चला. राहुल काय खातोय तू? पीनट बटर घरी बनवलेलं. कसं आहे मग? एक नंबर. विकतचं आवडलं का तुला घरचं आवडलं? दोन्ही भारी, म्हणजे दोघी दिसायला वेगवेगळे, टेस्ट थोडी वेगवेगळी, पण दोन्ही पण भारी. आपले घरचे शेंगदाणे ना, घरगुती पण भारी आहे, विकतचं पण भारी. हाय हॅलो सर्वांना नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आता वाजले घड्याळात मध्ये 5 वाजले काय रे. आणि राहुल आणि मी आम्ही दोघे पण चाललोय आता इथेच जवळपास बस स्टँड जवळ चाललोय. एक शॉप मध्ये जायचंय, फॅन आणायचा आहे, फॅन बघायचा आहे, कारण बेडरूम मध्ये ना लावायचं आहे, त्यासाठी चाललोय राहुल आणि मी. टेबल फॅन. चला आता चणे खातोय का? सध्या वातावरण खूप उष्ण झाले, खूप गरम होत आहे, तर राहुलचा विचार चालू आहे आता फॅन आणायचा, कारण बेडरूम मध्ये ठेवायला, त्यामुळे आम्ही चाललोय. गादीचं काय? गादी पण बघायची, कारण राहुलला आहे ना गादी बघायची, कारण राहुलची हाईट खूप जास्त आहे आणि आमच्या दिवाणवरची गादी आहे ना त्याला पुरत नाही, म्हणजे त्याचे पाय ना गादीच्या खाली जातात, म्हणून त्याचं चाललंय मला गादी घ्यायची नवीन. तर चला. घरातून निघाल्यानंतर सर्वात आधी आम्ही जिथे गादी बनते ना त्या शॉपमध्ये गेलो, तर त्या ठिकाणी गादी बनवून पण देतात, रेडीमेड पण भेटते. तर या ठिकाणी रेडीमेड गाद्या होत्या, पण त्या आहे ना 4x6च्या होत्या आणि राहुलसाठी ना 4x7ची गादी बनवायची होती. तर मग आम्ही तिथे बनवायला सांगितली आणि त्यानंतर इथे इलेक्ट्रॉनिकच्या ह्या शॉपमध्ये आलो, तर इथून हा बजाजचा फॅन घेतला. तर त्यांना बोलली की मी इथेच फिटिंग वगैरे करून द्या, कारण घरी जाऊन जमलं नसतं. फॅनची फिटिंग होईपर्यंत आम्ही तिथे समोर आहे ना मँगो ज्यूस होता, तर राहुलला प्यायचा होता, मग त्याने मँगो ज्यूस घेतला आणि मी ना पायनॅपल बनवायला सांगितला त्यांना. मला मँगो नाही आवडत, त्यामुळे मस्त थंडगार ज्यूस पिला आणि त्यानंतर फॅन घेतला. तर फॅन पण रेडी झालेला होता. मार्केटमध्ये ना मला एक वस्तू घ्यायची होती, तर म्हटलं चला आलोय तर ती वस्तू पण घेऊन जाऊ. त्यानंतर मग आम्ही घरी गेलो. तर आता या फॅनची प्राइस आहे 1950 रुपये आणि क्रीम कलरमध्ये घेतलाय. मला व्हाईट रंग खूप आवडतो. आता मिस्टरांना फॅन दाखवतोय राहुल, तर त्यांच्याच मतानुसार आम्ही त्या शॉपमध्ये गेलो होतो, कारण ते शॉप आमच्या ओळखीचंच आहे, खूप जुनं शॉप आहे. तिथूनच मी ना बजाज कंपनीचं मिक्सर घेतलेलं होतं, बजाज कंपनीचा सिलिंग फॅन, बजाज कंपनीची इस्त्री घेतली होती आणि आता बजाज कंपनीचा हा टेबल फॅन घेतलेला आहे. आणि एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये मी काय घेऊन आले असेल तुम्हाला बघायचंच असेल. 4-5 दिवसापूर्वी मी मार्केटमध्ये गेली होती, तर मला एक वस्तू लागत होती, तेव्हा मला ती भेटली नाही, ती आज भेटली आहे. तर हे बघा, यामध्ये आहे या मोठ्या मोठ्या ग्लासच्या बरण्या, ज्या मला आधी पाहिजे होत्या पण तिथे ना त्या शिल्लक नव्हत्या, तर आज मला ह्या भेटल्या. 2-2.5 किलो वस्तू मावेल अशी ही काचेची बरणी आहे. तर मी छोट्या बरण्या तर घेऊन आली होती, तुम्हाला दाखवल्या मी, पण मला आहे ना अशा मोठ्या मोठ्या ग्लासच्या बरण्या घ्यायची खूप दिवसांपासून इच्छा होती, म्हणून मग मी आहे ना यावेळेस गेली आणि ह्या मोठ्या काचेच्या बरण्या घेऊन आली. तर यात आहे ना कागद आहे, तर कोणत्या कंपनीच्या आहे काय आहे सर्व काही यावरती डिटेल्समध्ये माहिती दिलेली असते त्यांनी. तर खूप छान या ग्लासच्या बरण्या होत्या, मला खूप आवडल्या. आता ग्लासच्या बरण्यांमधला कागद सर्व काही काढून घेते, कारण त्या आहे ना स्वच्छ घासून ठेवायच्या आहे. आणि हे बघा मिस्टर घोडा बघताय, आमच्या घराजवळ घोडा आलेला होता, म्हणजे तिथं हिरवळी आहे ना, थोडीफार गवत वगैरे उगलेलं आहे, तर घोडा तिथे खाण्यासाठी आलेला होता. आमच्या इथे ते भाऊ राहतात ना, त्यांनीच घेतलेला आहे. तर घोडा आहे ना म्हणजे छोटाच आहे, पण लहान मुलांना बघायला आवडतो ना, त्यामुळे मग मी थोडंफार शूट घेतलं. मस्त व्हाईट आणि ब्लॅक रंगामध्ये घोडा आहे हा. त्यानंतर मग मी पुन्हा घरात आली. आता काचेच्या बरण्या घासून घेते आणि थोडीफार भांडी होती खरकटी, ती पण घासून घेतली. आता इव्हिनिंगची वेळ झालेली होती, 6 वाजत आलेले होते, म्हणून सर्व काही किचन क्लीन करून घेतला. बरण्या पण अशा मस्त सुकायला ठेवल्या किचन ओट्यावरती. आणि आज जरा माझा किचन तुम्हाला थोडाफार बदललेला दिसतोय ना, थोडे किचनमध्ये मी काही चेंजेस केलेले आहे, तर सर्व काही डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे बघा, किचनमध्ये इतकं गरम व्हायचं ना, तर मी टेबल फॅन आहे ना असा टेबलवरती ठेवला आहे आणि फॅन लावून सर्व काही आज मी काम केलं ना, त्यामुळे मला खूप म्हणजे खूप रिलॅक्स वाटलं. नाहीतर किचनमध्ये काम करेपर्यंत आहे ना खूप टेन्शन यायचं. खिडकी असून पण खिडकीतून अजिबात हवा येत नाही. किचनला एक पूर्वेला दरवाजा पण आहे, पण संध्याकाळनंतर मला तो लावावा लागतो, कारण खूप मच्छर येतात संध्याकाळनंतर. तर जिकडे तिकडे मच्छर तर खूप झालेले आहे. औषध फवारणी पण करतात नगरपालिकेचे लोक, पण तरी पण मच्छर काही कमी होत नाही.
आता रात्रीच्या स्वयंपाकाची वेळ झालेली होती. कुकरमध्ये साधा राईस लावलेला होता आणि परातमध्ये आता चपात्यांचं पीठ भिजवते. तर इथे ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये मी ना मगाशी गव्हाचं दळण केलेलं होतं, पण पीठ गरम आहे त्यामुळे मग मी डब्याला झाकण लावलं नाही. पीठ थंड झाल्यानंतरच डब्याला झाकण लावते आणि आधीचं पीठ मी पातेल्यामध्ये काढून ठेवलेलं होतं त्यामुळे मग तेच वापरते. गव्हाचं पीठ, मीठ, हळद, तांदूळ आणि दूध ह्या 5 वस्तू घरातून कधीही संपू देऊ नये. ह्या संपायच्या आतच आपण लगेच त्या आणून ठेवाव्या, नाहीतर माता लक्ष्मी नाराज होऊन आपल्या घरातून निघून जाते. ही छोटीशी टिप तुमच्यासाठी. चपातीची कणिक भिजेपर्यंत आता भाजीची तयारी करून घ्यायची. तर आज मी ना छान मस्त आंबट गोड तिखट अशी कढी बनवते. दही मी घरीच लावलेलं होतं. दही मिक्सरमध्ये टाकलं आणि त्यामध्ये आता थोडंसं बेसन पीठ टाकते. कढीमध्ये आपण बेसन पीठ टाकल्यानंतर कढी अशी थिक होते. दही आणि बेसन पीठ आता दोन्ही पण आहे ना मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं, म्हणजे दह्यातल्या गुठळ्या असतात ना तर त्या मोडून जातात आणि दही ना प्लेन होतं, म्हणजे कढीमध्ये पण अशा गुठळ्या दिसत नाही. दही छान असं मस्त प्लेन करून घ्यायचं आणि आता त्याच पातेल्यामध्ये काढून घेते. मिक्सरचं भांडं पण धुवून घ्यायचं, कारण मिक्सरच्या भांड्याला पण बरंच दही लागलेलं असतं. त्यानंतर मग मी हिरवी मिरची कापून घेतली, लसूण पण बारीक कापून घेतला. तर आता कढीची रेसिपी मी बराच वेळेस तुम्हाला शेअर केलेली आहे, परत एकदा तुम्हाला दाखवते. पातेल्यामध्ये मी तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलं. जिरं मोहरी छान अशी तडतडू दिली. त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला लसूण टाकायचा आणि हळद टाकायची. हळद खूप जास्त वापरायची नाही कढीला, किंचित थोडीशी हळद टाकायची आणि कढीपत्ता असला तर टाकायचा. माझ्याकडे नव्हता मग मी नाही टाकला. आता हे सर्व तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आपण जे दही मिक्सरला लावलेलं होतं ना ते टाकायचं आणि पाणी टाकायचं. जितकं आपल्याला पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे कढी करायची. तर एकदम साध्या सिंपल पद्धतीमध्ये ही दह्याची कढी मी करते. आता सर्वात शेवटी यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर असली तुमच्याकडे तर बारीक चिरून टाका. माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी काही टाकले नाही. आणि थोडीशी अर्धा चमचा साखर टाकते. साखर टाकल्यामुळे कढी खूप छान लागते, मस्त मला आवडते. तर आता ही कढी ना उकळू द्यायची नाही. कढीला फक्त असा कड आला म्हणजे अशी थोडीफार कडेकडेने कढी अशी वरती यायला लागली की लगेच शेगडी बंद करून टाकायची. कढी उकळल्यानंतर आहे ना ती फुटते आणि पातळ होते, त्यामुळे ना कढीला जास्त उकळू द्यायचं नाही. एकदम बारीक गॅसवरती ही कढी ना होऊ द्यायची. तर आता चला मस्तपैकी भजी तळायची आहे. आता कढी म्हटलं ना कढीसोबत आम्हाला भजी लागतातच. तर इथं मी 2 गिलके घेतले. गिलके म्हणजे घोसाळी. गिलक्याला काही ठिकाणी पडवळ घोसाळी पण म्हणतात. तर याला आहे ना थोडंफार मीठ लावून घ्यायचं, म्हणजे भजी करताना आहे ना असं अळणे लागत नाही. आणि गिलक्याची भजी मला खूप आवडतात. एकदम छान मस्त कुरकुरीत होतात आणि छान लागतात. गिलक्याची भजी सुवर्णास किचन या चॅनेलवरती मी टाकलेली रेसिपी, तुम्हाला जर बघायची असेल तर तिथे जाऊन नक्की बघा आहे. आता बेसन पिठामध्ये पण मी हळद, मीठ, मिरची, ओवा, सोडाखार सर्व काही टाकलेलं होतं. पाणी टाकून आता ते पण भिजवून घेते. लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट मी काही केली नाही, साधंच पीठ भिजवते. तर लाल तिखट टाकून आणि आता याची मस्तपैकी भजी तळते. सुरुवातीला गिलक्याची भजी केली, त्यानंतर मिस्टर बोली की बटाट्याची भजी कर, तर बटाट्याची भजी केली आणि त्यानंतर कांद्याची भजी केली कढीसोबत खायला. 3 प्रकारची भजी आज मी बनवली आहे. तर बराच वेळ मी किचनमध्ये होते, पण फॅन लावलेला होता ना त्यामुळे मला काहीच वाटलं नाही, कारण मागून ना पाठीला छान अशी मस्त हवा लागत होती फॅनची. नाहीतर एवढा टाईम मी ना किचनमध्ये थांबूच शकली नसती. तर मस्तपैकी गरमागरम भजी पण आता इथे झालेली आहे गिलक्याची. काय आणलंय? आईस्क्रीम आणलं असेल. काय आणलं तू? काय वाटतंय बघ, गरमच एवढं होतं ये. बघ किती छान पॅकिंग आहे. आमचं सर्वांचं जेवण झालंय आणि मी तर फॅन समोरच बसलेली आहे. खूप छान वाटतंय, कारण वरच्या सिलिंग फॅनची हवा ना खूप गरम असते. तर हा फॅन खाली आहे त्यामुळे याची हवा ना थंड वाटते. फॅन लावून आज मी पूजा स्वयंपाक केलाय किचनमध्ये. तुला काल किती गरम होत होतं? 5 मिनिटं सुद्धा पूजा थांबत नाही किचनमध्ये, पण मला तर थांबावंच लागतं. त्यामुळे आज खूप भारी वाटलं स्वयंपाक करताना. आणि चला आता पूजाने काय फॅन लावला होता का? हो मग पूजाने आता काय काय आणलं दाखवते बघा. किती डब्बे? 6. आता कोणाला कोणाला? चला मी माझ्या हाताने सगळ्यांना लागणार. ठीक आहे बाप्पा.
माझ्या ननंदबाई आलेल्या आहे खूप दिवसांनी. पहिल्यांदा सर्वांना दाखवते मी. आत्याला दिला चमचा. चम्मच. अहो चमचा आहे, पॅकिंग आहे. तो बँडेज पट्टी सारखा दिसतोय. अरे ती बँडेज पट्टी वाटते. अहो चमच्याचं उद्घाटन झालं पप्पा. चमचे असे पॅकिंग आलेले आहे ना, लागते चमचे म्हणून. ते आता स्टँडर्ड झालेलो म्हणून. हे घे मम्मी. खरंच का? मला पण असं वाटतं की बँडेज पट्टी दिली पूजाने, पण याच्यात लाकडी चमचा आहे आईस्क्रीम खाण्याचा. फोडलं का? दे मी फोडून देते. माझ्या ननंदबाई पण आलेल्या आहे आज, खूप दिवसांनी आल्या आहे. तर उद्या सकाळी पहाटे जायचंय ना आम्हाला लग्नाला, तर त्या आज आलेल्या आहे. आणि आम्ही सकाळी सोबतच निघणार आहे. तर आता चला की आईस्क्रीम खायला तुम्ही पण. छान आहे, छान आहे, मस्त आहे. मँगोचं कोणाला आलंय? हे घे. मँगोचं राहुल दादाला. तुला घ्यायचं का राहुल? हा मँगो माल. हा हे मँगोचं आहे राहुलचं. हा तुझं कोणतं आहे घे? कोकोनट. हॅलो देऊ का पप्पांकडं? आम्ही आईस्क्रीम खातोय सगळं. तो कोकोनट कसं आहे? दुकानातून पूजाचं कोकोनट. माझं छान आहे, तुझं नाही आवडलं. माझ्या सख्या ननंदबाई बऱ्याच ताईंना बघायचं होतं त्यांना, तर त्या आहे ना खूप दिवसांनी आमच्या घरी आल्या राहायला. त्या पिंपळनेरला राहतात. त्यांना 2 मुलं आहे, कृष्णा आणि अथर्व. तर छोटा मुलगा कृष्णा माझा भाचा तोही आलेला होता. तर त्या आल्या होत्या ना, म्हणून मग मी आज छान मस्त कढी आणि भजी बनवली होती. पूजाने पण सर्वांसाठी आईस्क्रीम आणलं होतं. तर हे बघा पूजा कशी पप्पांना आईस्क्रीम खाऊ घालते. मुलीचा आहे ना आईपेक्षा बापामध्ये खूप जास्त जीव असतो, आणि बापाचा पण आहे ना मुलीमध्ये जास्त जीव असतो. हे खरंच आहे ना. बऱ्याच ताई याच्यावरती उत्तर देतील मला वाटते. चला तर आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा. उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना गुड नाईट.